नमस्कार, मी आकाश जाधव. स्टेट बँक ऑफ इंडिया क्लरिकलची एक्झाम अर्थात मागच्या 10 वर्षात सगळ्यात मोठी जी ॲडव्हर्टिजमेंट आहे ही आलेली आहे आणि पुढच्या काही दिवसामध्ये, पुढच्या काही तासामध्ये त्याचे पेपर्स होणार आहेत. 22 तारखेपासून ती स्टार्ट होते. त्यानिमित्तानं आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. ऑनलाईन ॲक्टिव्हिटीमध्ये अमोल सरांचं मोठं एक जम्बो लेक्चर झालं, अमित सरांचे लेक्चर झालेले आहेत, आज शरद सरांचं सुद्धा ऑनलाईनमध्ये लेक्चर आहेत आणि सोबत ऑफलाईनमध्ये सुद्धा आपण जेही विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर इथे आहेत अशा सर्व संकल्प आणि नॉन संकल्प विद्यार्थ्यांसाठी असं वाटलं की एक सेशन क्षितिज सरांचं उपलब्ध करून द्यावं. त्या पाठीमागचं रिझन की ऑफलाईनमध्ये एक मोठा वॉइड विद्यार्थ्यांना जो आहे तो इंग्लिश विषयासाठी दिसतोय ऑफलाईनमध्ये. आणि मागच्या काही वर्षांमध्ये 2-3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये सरांनी सगळ्या एक्झाम, त्यामध्ये IBPS क्लरिकलची एक्झाम आहे, आता रिसेंटमध्ये IBPS AFOची सुद्धा एक्झाम आहे, SOची एक्झाम आहे, ती सुद्धा एक्झाम सरांनी ॲज गुड ॲज आउट ऑफ मार्काने जे ती क्रॅक केलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं ते भरून काढण्यासाठी विद्यार्थ्यांना जे ते एक सेशन आपण ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये उपलब्ध करून देतोय आणि हे सेशन जे आहेत ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात असणार आहे. त्याच्याबद्दलची डिटेल 2 मिनिटांमध्ये सर सांगतील. सोबत सर त्यांच्या बॅचचा ॲक्सेससुद्धा जेही विद्यार्थी त्या टेस्टसाठी येतील त्यांना उपलब्ध करून देणार आहेत. पण त्यापेक्षाही सोबत महत्त्वाचं असं आहे की ह्या एक्झामच्या नंतर अर्थात 22, 27, 28 आणि 1 तारखेच्या नंतर इमिजिएट 8 तारखेला SBI POची एक्झाम आहे आणि त्या परीक्षेसाठी जे आहे ते इंग्लिशचं वेटेज 40 मार्काचं आहे. आता 30 मार्काहून इंग्लिशचं वेटेज 40 मार्काला गेलेलं आहे आणि जसं SBI करते पुढे अपकमिंग सगळ्या एक्झाम त्याला फॉलो करतात. हा जुना इतिहास आहे. तर त्यामुळं आपण आतापासूनच त्याची तयारी केली पाहिजे. आज जर SBI क्लरिकलच्या हिशोबानं तुम्ही ह्या वाल्या सरांच्या वर्कशॉपला चांगला रिस्पॉन्स दिला तर अपकमिंग सगळ्या एक्झामसाठी SBI POसाठी किंवा बाकी एक्झामसाठी आपल्याला ऑडिटोरियमचे डे लॉंग सेशन जे आहेत ते अरेंज करता येतील. तर त्यामुळं तुमच्यापैकी जेवढे जास्तीत जण ह्या सेशनसाठी येऊ शकतील अशा सगळ्यांनी 21 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजेपासून यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये हा वाला सेशन जे ते असणार आहे त्याची डिटेल नेमकं त्याच्यामध्ये काय काय असणार आहे आणि त्यानंतर सरांची बॅच आणि बॅचचं ॲक्टिव्हेशन कसं असणार आहे त्याबद्दल क्षितिज सर पुढच्या 2-5 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतील. पुढचा पार्ट क्षितिज. तर हॅलो फ्रेंड्स, जसं की सरांनी सांगितलं आहे 21 फेब्रुवारी म्हणजे उद्याच सकाळी 8 ते 10 जे आहे आपला अल्टिमेट इंग्लिश मेगा मॉक टेस्ट 3 मॉक टेस्ट रेडी केले आहेत. एक इझी लेवलची, एक मॉडरेट लेवलची आणि एक डिफिकल्ट लेवलची, असे 3 मॉक्स आहेत जेणेकरून तुमची शिफ्ट कशीही असली तर तुम्हाला पहिलेच प्रॅक्टिस असेल की आपल्याला जे आहेत अप्रोच कसा ठेवायचा आहे इझीला, मॉडरेटला आणि डिफिकल्ट लेवलला. 7:45 वाजता जे आहे तुम्ही तिकडे हजर राहा, कारण 8 वाजता जी आहे टेस्ट सुरू होऊन जाणार आणि त्याचं ॲनालिसिसही मी तुम्हाला करून देणार आहे. यात एक गुड न्यूज अशी की उद्या तुम्ही तिकडे आल्यावर तुमचा एक मोबाईल नंबर जो आहे तो रजिस्टर करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला इंग्लिश एक्सप्रेस हा जो माझा रेकॉर्डेड कोर्स आहे त्याचा 10 दिवसाचा ॲक्सेस तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यातल्या त्यात तुम्हाला रिझनिंगचाही मॉक टेस्टचा ॲक्सेस अमोल सरांकडनं फ्री मिळणार आहे. ठीक आहे. तर यशवंतराव चव्हाण नाट्यगृह सकाळी 7:45 वाजता उद्या संकल्प नॉन संकल्प सगळ्यांसाठी ओपन टू ऑल आहे. यामध्ये मला 30 पैकी 30 कसे मिळतात, काय अप्रोच असते, RC कधी घ्यायचा, स्टार्टिंगला घ्यायचा, मध्ये घ्यायचा, एंडिंगला घ्यायचा आणि डिफिकल्ट असेल तर कधी घ्यायचा, मीडियम असेल तर कधी घ्यायचा, ते सगळे जे आहे टिप्स अँड ट्रिक्स मी तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये सांगणार आहे. तर प्लीज उद्या हजर राहा सकाळी 7:45 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात. थँक्यू सो मच.